ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केल्यानंतर हाकेंनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली आहे। ओबीसींना जाणीवपूर्वक निधी दिला जात नसल्याचा आरोप हाकेंनी केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी सर्व ओबीसी नेत्यांची बैठक बोलवावी अशी मागणी हाकेंनी केली आहे। ओबीसींच्या प्रश्नावर ओबीसी आमदार मंत्री गप्प बसतात अशा शब्दात त्यांनी ओबीसी नेत्यांवर टीका केली आहे। आज ओबीसींचा रोष फक्त अजितदादा पवार या कारखानदारावर नाही, तर आम्ही गावगाड्यातल्या लोकांनी तुम्हाला मतदान दिलंय। आम्ही जाहीर प्रेस घेऊन तुम्हाला पाठिंबा दिलाय। आमच्या वाड्या वस्त्यावर तुम्ही जावा आणि एक सर्वे करा। भाजपला माझं सांगणं आहे, तुमच्याकडे अनेक सर्वेच्या संस्था आहेत। आम्हा ओबीसीनी गावगाड्यातल्या भटक्या विमुक्त जाती जमातींनी कुणाला मतदान दिलंय? तुम्ही आम्हाला बनवता काय? गावगाड्यातल्या ओबीसीच्या योजनांना जर उद्या 10% पुढे बजेटरी तरतूद नाही झाली तर ओबीसी येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये ना राष्ट्रवादी, ना काँग्रेस, ना भाजप आमचे पोरं या पंचायत राज मध्ये निवडून जातील। मग कुठलेही नेते कोणीही आमच्या समोर येऊन आम्हाला बदनाम करताय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।